यानंतर बातमी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातली। योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशामध्ये जवळपास 1 लाख ज्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याचा फायदा थेट 2 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना झालाय। जरी तिथे झालंय तर हे महाराष्ट्रात होणं का शक्य नाहीये? महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे, आकडेवारी कशी आहे, पाहूया हा विशेष रिपोर्ट। कर्जमुक्तीचा योगी पॅटर्न। महाराष्ट्रात फडणवीस काय करणार? 15 दिवसात जे योगींनी केलं त्याचा अभ्यास 2.5 वर्ष सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस करणार आहेत। 20 कोटी लोकसंख्या असलेल्या यूपीच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणं सोपं नव्हतं। त्यासाठी योगींनी किसान राहत बॉन्डची योजना आणली आहे। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याची घोषणा होईल आणि सरकारला किसान राहत बॉन्डमधून जो पैसा मिळेल तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला जाईल। उत्तर प्रदेशात 2 कोटी 30 लाख शेतकरी आहेत। त्यातील 2 कोटी 13 लाख शेतकरी अल्पभूधारक आहेत। त्यांच्यावर 1 लाखापर्यंतचं कर्ज आहे आणि त्यासाठी 36,000 कोटीची गरज आहे। FRBM ॲक्टनुसार कुठल्याही राज्याला त्यांच्या GDP पेक्षा 3% जास्त आर्थिक तूट वाढवता येत नाही आणि त्यावर पर्याय म्हणून योगींनी कर्जमाफीसाठी किसान बॉन्डच्या माध्यमातून पैसा उभा करायचं ठरवलेलं आहे। याशिवाय केंद्राच्या ज्या विविध कृषी योजना आहेत त्याच्या माध्यमातूनही काही कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे। जून महिन्यामध्ये जेव्हा उत्तर प्रदेश सरकारचं बजेट अधिवेशन होणार आहे तेव्हापासून या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल। कर्जमाफी का वादा किए थे तो किए, अब किसी को कमी निकालना कि हमारा 10 लाख का था नहीं हुआ, लेकिन किसानों के लिए जो था जो भी राहत मिल गई वो तो ठीक है। भाई तब की निर्मल खत्री जी जब यहाँ से जीते ये कर्ज माफी को जो जीते, आज अगर जो हवा बनी है सिर्फ कर्ज माफी को जैसे बनी है, आगे का सरकार करी है ये तो पब्लिक जाने देखी। महाराष्ट्रातल्या कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारला 30,000 कोटीची गरज आहे। महाराष्ट्रात 1 कोटी 36 लाख खातेदार शेतकरी आहेत। त्यात 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले 1 कोटी 61 लाख शेतकरी आहेत, तर 0 ते 1 हेक्टरपर्यंत शेती असलेले 67 लाख 9,000 शेतकरी आहेत। 2 हेक्टरपेक्षा कमी शेती असलेल्यांचं कर्ज 20,000 कोटी रुपयांचं आहे। त्यामुळे महाराष्ट्रालाही किसान बॉन्डचा पर्याय उपलब्ध आहे। उत्तर प्रदेशपेक्षा निश्चितच आपलं राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि जे उत्तर प्रदेशला जमतं ते आपल्याला का जमू नये आणि तातडीनं महाराष्ट्रानं सुद्धा निर्णय घ्यावा। किसान राहत बॉन्डच्या माध्यमातून किती टक्के साधारण पैसे जमा होऊ शकतात? किसान राहत बॉन्डच्या माध्यमातून मोठा पैसा जमा होऊ शकतो, कारण यापूर्वी कृष्णा कोरे महामंडळाच्या कामं पूर्ण करण्यासाठी अशा पद्धतीनं बॉन्ड काढले गेले होते आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळालेला होता। 7व्या वेतन आयोगासाठी राज्याला दरवर्षी 21,000 कोटीची गरज आहे। त्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे। मग शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी एकदाच 30,000 कोटी खर्च करायला काय हरकत आहे, हा प्रश्न आहे। राहुल कुलकर्णी आणि प्रशांत कदमसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।